तर बघा हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, भारतीय नाग आहे. बघू शकताय कशा पद्धतीने तो फणा वगैरे आपल्याला दाखवतोय. फण्याच्या पाठीमागं मोडी लिपिटला 10चा अंक असतो. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघा लक्ष्मीनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा, ढवळेश्वर रोडला. तर त्यांना इथं एक फरशीचं काम चालू आहे थोडंसं, आणि फरशीच्या कामाला बरोबर या ठिकाणी त्याने एक साप दिसला होता काम करताना. तर बघू शकताय, तर तो आपल्याला साप दिसतोय. तर हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा आहे आणि तो बसलेला आहे. तर त्याला आता आपण बाहेर काढण्याचं काम करूया. बाळा स्टिकाचा गाडीची माझ्या. तर बघा मित्रांनो की फरशीचं काम चालू आहे. फरशीचं या ठिकाणी फरशी ठेवलेली आहे, त्या सामान वगैरे बघू शकता, वाळू वगैरे गारव्याला तो आलेला असावा. तर त्याला आता आपण बाहेर कशा पद्धतीने घेतोय बघा, तर तो आपल्याला बघतोय. आता तो पलीकडच्या बाजूला जाणार, त्याच्यापेक्षा आपण थोडंसं काहीतरी करूया, प्रयत्न करून त्याला कसं बाहेर घेता येईल तेवढं बघूया. दाखवायचा दिसतोय का? होय. आला की बाहेर मागं पळायचं बघा. तर बघा मित्रांनो, हा नाग जातीचा आहे बघा. नाग आहे, हां नाग आहे म्हणलं बेल पाहिजे थोडंफार तरी. तर बघा मित्रांनो की तो कॅमेरामॅन आपला पुतण्याचा आहे, आदित्य सूर्यवंशी. तर बघा हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, भारतीय नाग आहे. बघू शकताय कशा पद्धतीने तो फणा वगैरे आपल्याला दाखवतोय. फण्याच्या पाठीमागं मोडी लिपिटला 10चा अंक असतो. तर बघा की कशा पद्धतीने आपण त्याला पकडलंय. बघा की सरासरी 6 फुटापर्यंत वाढणार हा विषारी सर्प आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं. आणि बघा की एकदम तांबूस रंग आहे त्याचा. याच्यामध्ये काळा राखाडी येतो, पण तो आपल्या भागात जास्त सापडत नाही. आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी हा तांबूस आणि जास्त डार्क चॉकलेटी, याच्यापेक्षा दुसरा कलर आपल्या भागात आढळून येत नाही बघा. तर याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं. आणि बघा की जे काय माणसाच्या संपर्कात येणारे प्रमुख 4 साप आहेत विषारी, तर या सापांचा 4था क्रमांक लागतो. बघू शकताय याच्यामध्ये 5 प्रकार असतात बघा. तर ते सगळे बाकीचे प्रकार आहेत ते उत्तर भारतामध्ये सापडून येतात बऱ्यापैकी. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं बऱ्यापैकी तर कोकण किनारपट्टीला किंग कोबरा आणि हा स्पेक्टिकल कोबरा. बाकीचा कॅस्पियन कोबरा किंवा अंदमान कोबरा किंवा मोनोकलर कोबरा, तर हे साप बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळून येत नसतात. बघू शकताय तो फणा काढून आपल्याला पूर्वचेतावणी देतोय. आपल्या हलत्या या पायाकडे बघून तो पूर्वचेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय. कारण बघा की त्याला हा पाय म्हणजे शत्रू वाटतोय, म्हणून तो तसं करतोय. भैया गाडी की बरणी किती रे? हा इधर आहे ना, हा रुको असले बाळा थांब. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने तो फणा वगैरे आपल्याला दाखवतोय. आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा. व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडू नका, कारण सापांना पकडणं एक कला असते. हा साप विषारी आहे, लक्षात घ्या. विषारी सापांना पकडताना एकदम काळजीपूर्वक लाईटली पकडावं लागतं, अन्यथा चावला तर बऱ्यापैकी जीवाला धोका होत असतो. म्हणून डायरेक्ट बिना माहितीचं कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका.
आपण त्याला बरणीमध्ये पॅक केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्यासोबत कॅमेरामॅन आदित्य सूर्यवंशी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघा, दादाने आपल्याला कॉल केला, आपल्याला कुलकर्णी जोडीदार आहेत आपले वैभव कुलकर्णी पत्रकार आहेत बघा, त्यांनी कॉल करून माहिती दिली होती, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर आपण आता त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडून देणार आहे. ओके, चला. तर बघा मित्रांनो, थोडा वेळापूर्वी बघायला आपण इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा म्हणजेच नागगती साप सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडून दिलेला आहे. धन्यवाद.